नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वी मधील इतिहास व राज्यशास्त्र विषयामधील राज्यशास्त्रामधील पाठ पहिला. राज्यशास्त्रामध्ये आपल्याला टोटल 5 पाठ शिकायचे आहेत. संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. राज्यशास्त्र म्हणजे आपली जी राजकीय व्यवस्था आहे त्याचे शास्त्र. आता हे सर्व राजकीय व्यवस्था कशावर आधारित आहे तर संविधानावर. तर संविधान म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? संविधान म्हणजे लिखित नियम ज्याच्यावर पूर्ण राजकीय व्यवस्था आपली भारताची अवलंबून आहे. ही कशी तयार झाली तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा संविधान निर्मितीसाठी एक संसद भरवली गेली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून, आणि त्यांनी आपल्याला हे संविधान दिले. आता विद्यार्थ्यांना आपण या पाठ शिकण्यासाठी पुढे जाऊया. राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था. तर विद्यार्थ्यांना स्थानिक शासन संस्था म्हणजे काय तर ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद म्हणजे जे ग्रामीण लोकांच्या सर्वात निकट आहे, किंवा महानगरपालिका, नगरपालिका जे लोकांच्या एकदम निकट आहेत त्या शासन संस्था. त्यानंतरच्या भारतीय संविधानातील मूल्ये, त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा आपण मागे घेतलेला आहे. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मानले. आता भारताचे संविधान म्हणजे जो लिखित नियम ठरवला गेला की भारतात सर्व गोष्टी कशा घडणार, यांनी एक उद्दिष्ट निर्माण केलं की भारतात धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताचा कोणता एक धर्म असणार नाही, भारतामध्ये सर्व धर्माचे लोक असणार. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य असणार, कोणता राजा असणार नाही, कोण हुकुमशहा असणार नाही, इथे लोक ठरवेल तो इथे राज्य करणार. त्यानंतर गणराज्य म्हणजेच लोकांनी निर्मिलेले राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मानले. नागरिकांना न्याय मिळावा म्हणजे एखाद्यावर अन्याय असेल तर त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण न्यायालयात जाऊ शकतो. त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणजे न्यायालयात जाण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, म्हणून संविधानात अत्यंत महत्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. मग आता तुम्हाला हे अडवणार नाहीत. समजा तुमच्यावर एखादा अन्याय झाला, मग तुम्ही न्यायालयात जाणार, मग न्यायालयात जाताना पण तुमची अडवणूक होऊ शकते का नाही, तर ही अडवणूक होऊ नये, न्यायालयाद्वारे तुम्हाला योग्य न्याय मिळावा यासाठी संविधानाचा उपयोग केला जातो. तर संविधानामध्येच हे तुम्हाला सर्व हक्क दिलेले आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेले एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्याचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. म्हणजे सामाजिक न्यायातून आपल्याला प्रगती करायची आहे या भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. भारतात संविधानानुसार राज्यकारभारास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप आणि भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्वाचे बदल, सामाजिक न्याय, समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. म्हणजे काय झालं, भारत स्वतंत्र झाला, आपण संविधान निर्माण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी म्हणजे ते संविधान वापरण्यास सुरुवात झाली. मग हळूहळू वेगवेगळे अडचणी निर्माण व्हायला लागल्या. मग त्या सोडवण्यासाठी आपण संविधानाचा वापर केला की ही अडचण सोडवण्यासाठी संविधानात काय उपाय सांगितला गेलाय. तुमच्यावर जर बंधने घातली तर संविधानाने जर तुम्हाला हक्क दिला असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, किंवा तुमच्यावर अन्याय झाला असेल तुम्ही न्याय मागू शकता न्यायालयात जाऊन. मग तो न्याय घेत असताना तुमच्यावर आणखीन काही अडचणी आलेत तर तीही सोडवली गेलीत आणि वेळोवेळी संविधानात थोडा थोडा संसदेमार्फत बदल केला गेला जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त न्याय आणि समता समाजामध्ये प्रस्थापित होईल. तर अर्थातच या 3 मुद्द्यांपुरता आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. लोकशाही पहिला आहे तो भारतातील लोकशाही, ह्या लोकशाहीचा अभ्यास आपण प्रथम करणार. त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजे काय, सामाजिक न्याय बरोबर समाजातील समता आणि न्याय व्यवस्था या 3 गोष्टीचा अभ्यास आपण करणार आहोत. तर लोकशाही पासून आपण आता सुरुवात करूया. लोकशाहीमध्ये प्रथम मुद्दा आहे राजकीय प्रगल्भता. लोकशाही शासन पद्धतीची संरचना असून चालत नाही. म्हणजे लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना म्हणजे असं असेल शासन पद्धती लोकांच्या म्हणण्यानुसार असं नुसतं असून चालत नाही, तर ते घडावं पण लागतं. तसं
अंमल पण व्हावा लागतो. त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार, हे महत्वाचं आहे बघा, प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या व राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनते. म्हणजे भारतात आता निवडणुका होतात आणि मग त्यातून आमदार, खासदार आणि ग्रामीण स्तरावर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच निवडले जातात. मग हे काय झालं, ही लोकशाही झाली. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही माणसाला निवडून देणार आणि मग तो शासन व्यवस्थेत योग्य ते निर्णय घेऊन लोकांच्या कल्याणाचे निर्णय ते घेऊन आपल्या देशाचा विकास करणार. हेच इथे पुढे सांगितलंय बघा. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व, म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ते असतात. संसद, राज्य विधानसभा म्हणजे राज्यातील, आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदे असतील, या ठिकाणी लोकांनी निवडलेले सदस्य निर्णय घेण्यासाठी जातात. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेली दिसते. म्हणजे विद्यार्थ्यांनो, भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेस इतरही अनेक देश स्वतंत्र झाले. आपल्याकडेचा पाकिस्तान असू दे, तिथे मध्यंतरी लोकशाही गेलीच निघून आणि हुकुमशाही निर्माण झाली. लष्कर प्रमुखच देशावर राज्य करू लागले. कोणावरही अन्याय, कोणालाही उचलून मारायचे अशा घटना घडू लागल्या. तसे भारतात मात्र झाले नाही. भारतात लोकशाही एकदम व्यवस्थितपणे आजही स्वातंत्र्यानंतर चालू आहे. ठराविक मुदतीनंतर मुक्त व न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका, बघा, मुक्त व न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. मग आता हे यश कशावर अवलंबून आहे, तर निवडणुका ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत. म्हणजे कोणाच्या एका बाजूने नसली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला, आता तुम्हाला जरी निवडणुकीत उभारायचे असेल तर तुम्हालाही तशी संधी दिली गेली पाहिजे आणि दुसरा जो आहे विरोधक, त्याला शासनानं कोणती मदत करता कामा नये. तर अशा पद्धतीने भारतात निवडणुका होतात. त्यामुळेच भारतात लोकशाहीचे यश मिळालेले आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात, म्हणजे आपण लोकसंख्येच्या बाबतीतही पुढे आहोत चीन नंतर आणि विस्ताराच्या बाबतीतही, दोन्ही बाबतीत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे एक आव्हानात्मक आहे. तर एवढ्या मोठ्या देशात अशा निवडणुका घेणे खरं तर खूप आव्हानात्मक आहे आणि खूप अवघड गोष्ट आहे. विविध लोक इथे राहतात, प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. त्यांचा विचार करून अशा पद्धतीने निवडणुका घेणे खूप आव्हानात्मक आहे, पण आपण असे घेऊन यश प्राप्त केलेले आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली. अशामुळे काय झालं, तर तुम्हाला समजलं की बाबा आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे ते एखादा नेता जर देत असेल तर तुम्ही त्याला निवडून देता. यामुळे सर्वांचं राजकीय जाणीवा प्रगल्भ झाली. म्हणजे सर्वजण विचार करून मतदान करू लागले. निवडणुकी दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. म्हणजे सार्वजनिक धोरण एखाद्या पक्षाचे काय असेल याचा विचार करून आपण त्यांना मतदान करतो. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झालेली आहे, हेच इथे सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करून मतदान करणार की कोणता पक्ष काय तुम्हाला देऊ शकतो, याचा समाजावर काय परिणाम होणार, तुमच्यावर काय परिणाम होणार, याचा विचार करून तुम्ही मतदान करणार. पुढचा मुद्दा आहे लोकशाहीमधील महत्वाचा आहे, तो म्हणजे मताधिकार. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहित आहे का, भारतात 18 वर्ष पूर्ण होताच मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळतो. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सांगितलं की असं ठरवण्यात आलं की वयाच्या 21 पूर्ण असणाऱ्या सर्वांना मतदानाचा अधिकार आहे, पण नंतर त्यामध्ये बदल करून ते वयाची अट 18 करण्यात आले. आता इथे या ठिकाणी हीच माहिती दिलेली आहे की संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. म्हणजे एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, गरीब आहे याच्यावर मतदान नाही. तो भारताचा नागरिक असला आणि त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असली की त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार, हेच या ठिकाणी सांगितले. आता भारत स्वतंत्र पूर्वी काय होतं, इंग्रज काय करायचे, इंग्रजांनी पण थोड्या प्रमाणात लोकशाही भारतात रुजू केली. तर त्यांनी काय करायचे, जे श्रीमंत आहेत, राजाचे प्रतिनिधी आहेत, यांनाच फक्त मतदानाचा अधिकार द्यायचे. प्रत्येक गरीबाला, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार नव्हता. पण भारत जेव्हा स्वतंत्र झाला, आपण इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालो, त्यावेळी आपण काय केलं, तर सरसकट सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, जेणेकरून प्रत्येकाला हे राष्ट्र आपले आहे, भारताची प्रगती व्हावी अशी भावना रुजून भारत पुढे जावा, या दृष्टीने आपण हा सर्वांना अधिकार दिला. स्वतंत्र भारतातील नव्या युवक वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. म्हणजे मोठ्या प्रमाणावर संधी प्राप्त झाली. 18 वर्षापासून तुम्ही भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होणार.
अशी लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. भारताची लोकसंख्या पण मोठी आहे, त्यामुळे भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. फक्त संख्यात्मक नाही, असं नाही की बाबा लोकसंख्या जास्त आहे म्हणून मोठी लोकशाही आहे. तर आपण तसे पाहिलेही आहे. लोकशाही ज्या निवडणुका होतात त्या कोणाच्याही एका बाजूने होत नाहीत. मोकळ्या वातावरणात त्या निवडणुका घेतल्या जातात, म्हणजेच त्या गुणात्मक आहेत. असं फेरफार करून निवडणुका होत नाहीत. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. तर वेगवेगळे पक्ष या लोकशाहीमध्ये सहभागी झाले आणि युवा वर्ग खास करून यामध्ये सहभागी झालेला आहे. त्यानंतर लोकशाहीमधील गोष्ट आहे ती लोकशाही विकेंद्रीकरण. म्हणजे कसं, एकाच लोकशाहीमध्ये आपण वेगवेगळे आमदार खासदार निवडून देत होतो पूर्वी. मग काय झालं की ग्रामीण स्तरावरचे प्रश्न कुठेतरी मानले गेले पाहिजेत, परत महानगरपालिकेतील प्रश्न कुठेतरी मानले गेले पाहिजेत. मग संविधानात सांगितलेलं की पुढे पुढे जेव्हा भारत पुढे जाईल तेव्हा प्रत्येक ठिकाणी शासन व्यवस्था निर्माण करा. म्हणजे फक्त पंतप्रधानच निर्णय घेणार असे नाही, तर खाली मुख्यमंत्रीही निर्णय घेणार. पंतप्रधानच्या खाली मुख्यमंत्रीही निर्णय घेणार. मग त्यानंतर मुख्यमंत्र्यानंतर तुमचा आमदारही काही निर्णय घेणार, खासदार घेणार, तुमच्या गावातील सरपंच घेणार. जर महानगरपालिका असतील तर महापौरांच्या हातातही काही अधिकार देण्यात आले. मग असे जे अधिकाराची विभागणी होते की नाही, प्रत्येकाला काही अधिकार मिळणार. पंतप्रधानांना मिळणार, मुख्यमंत्र्यांना मिळणार, महापौरांना भेटणार, सरपंचांना भेटणार. यांनाच लोकशाहीचे विकेंद्रीकरण असे म्हटले जाते. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. म्हणजे एकाच्या हातात सत्ता नाही, आपल्या मोदी साहेबांच्या हातात सत्ता नाही. प्रत्येकाला काही ना काही अधिकार आहे. तुमच्या गावातील सरपंचांना अधिकार आहे, तुमच्या शहरातील महापौरांना अधिकार आहे, तुमच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही अधिकार आहेत. म्हणजे एकट्याने सांगितलं म्हणजे ती पूर्व दिशा असे नाही. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. म्हणजे कोणही इथं येऊन हुकुमशाह बनू शकत नाही. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संबंधात संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या तरतुदी आहेत. तर संविधानामध्ये आपल्याला काही अधिकार दिले, त्यानंतर मार्गदर्शक तत्वेही संविधानाने सांगितले. याच खूप महत्वाच्या आहेत. यामुळे सामाजिक समता व न्याय प्रस्थापित केला जातो. संविधानाने मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत. म्हणजे कशा पद्धतीने राज्यकारभार चालावा हे संविधानानं अगोदरच सांगून ठेवलंय, जेणेकरून पुढे येऊन काय अडचणी निर्माण होऊ नयेत. यांनाच मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन, म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्हाला सांगितलं, ग्रामपंचायती असू देत, नगरपालिका असू देत, महानगरपालिका असू देत, यांना स्थानिक पातळीवर शासनाने अधिकार दिलेत आणि त्यामुळे खरीखुरी लोकशाही निर्माण झाली. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे घटनेत दुरुस्ती करून 73व्या 14व्या घटना दुरुस्तीमधून आपण काय केलं, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती काय आहे विद्यार्थ्यांना, तर स्थानिक स्वराज्य संस्था आपण निर्माण केल्या. ग्रामपंचायती असू दे, त्यानंतर पंचायत समिती असू दे, त्यानंतर जिल्हा परिषदा असू दे, त्यानंतर महानगरपालिका असू दे, या स्थानिक स्वराज्य संस्था आपण 73व्या 74व्या घटना दुरुस्तीने निर्माण केल्या. म्हणजे संविधानात हे दिलेलं नव्हते की असं तुम्ही निर्माण करा. मग राजकीय व्यवस्था निर्माण करताना आपल्याला काय करावं लागतं, तर जे संविधान आहे त्यामध्ये बदल घडवावे लागतात. पूर्ण सगळ्या संसदेचे बहुमत घेऊन आपल्याला त्यात बदल घडवावे लागतात आणि तो बदल कितवा आहे, किती नंबरचा आहे, तो काय बदल आहे, हे पूर्ण पारित झाल्यानंतर त्याला मान्यता राष्ट्रपतीकडून भेटते. आणि अशा मान्यता मिळालेले घटना दुरुस्ती म्हणजे 73वी आणि 74वी. त्याच्यामुळे आपले स्थानिक जे शासन आहे ते मजबूत झालं, त्यांना काही अधिकार प्राप्त झाले. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्यापेक्षाही त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तर महिलांना राखीव जागा देण्यात आल्या. काय झालं, भारतात पितृसत्ताक व्यवस्था असल्यामुळे पुरुष मंडळी महिलांना पुढे येऊ देत नव्हत्या, त्यामुळे त्यांना राखीव जागा दिल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होण्यासाठी पण राखीव जागा दिल्या. काय झालं, भारतात एक ठराविक समाजच पुढे पुढे जात होता
गोरगरीब लोकांनाही त्याच्यात सहभागी होता यावे, त्यासाठी त्यांनाही राखीव जागा निर्माण केल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण केले, जेणेकरून केंद्राच्या हातात निवडणूक प्रक्रिया नसावी, एक पारदर्शक प्रक्रिया असावी म्हणून वेगळे राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले. आणि त्यानंतरचं विद्यार्थ्यांना आहे 11-12 नोंद परिशिष्टांची ह्या सर्व गोष्टी समावेश करण्यासाठी आपण भर टाकली, म्हणजे संविधानामध्ये याची भर केली. त्यानंतरचा आहे विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार का महत्वाचा आहे? यामुळे लोकशाही बळकट झाली. माहितीचा अधिकार म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? भारतात वेगवेगळ्या शासन संस्था आहेत, मग त्यात अनेक घटना घडत असतात. तुम्हाला एखादी शासन संस्था असेल आणि असं वाटलं की या ठिकाणी खूप गोंधळ आहे आणि इथं भ्रष्टाचार चालू आहे, तर तुम्ही एक पत्र लिहून तिथं काय काय चाललंय त्याची माहिती मागवू शकता. याचा अधिकार तुम्हाला आहे, जो आपल्याला शासनानं एक कायदा लागू करून दिलेला आहे, 2005 सालचा RTI कायदा, म्हणजे माहितीचा अधिकार. मग यामुळे तुम्ही अनेक भ्रष्टाचार आजपर्यंतचे कॉमनवेल्थ, कोळसा घोटाळा, हे अनेक अनेक मोठे स्पेक्ट्रम घोटाळा तुम्ही ऐकला असेल, मोबाईल टॉवरचे, हे जे बाहेर पडले हे माहितीच्या अधिकारामधून बाहेर पडले. तर यामध्ये माहिती सांगितलेली आहे, लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन नागरिक यांच्यात जितके अंतर कमी, संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सदृढ होत जाते. त्यांच्यात परस्पर विश्वास वाढण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. म्हणजे शासनात काय चाललंय हे पण आपल्याला माहित पाहिजे. यासाठीच आपण हा माहितीचा अधिकार कायदा हा आणलेला आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे शासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. म्हणजे गुपचूप कोण भ्रष्टाचार करू शकत नाही. तुम्ही माहिती मागितली की त्यांना ती माहिती उघड करून द्यावीच लागणार. शासनाचे व्यवहार अधिक खुले झाले, त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कर मानला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला. म्हणजे 2000 नंतर एक वेगळी चळवळ निर्माण झाली की शासन काय आपले उपकार करत नाही, तो आमचा अधिकार आहे. अशा एक चळवळी निर्माण झाल्या आणि आपल्याला वेगवेगळे अधिकार मिळत गेले. कारण की आपण टॅक्स भरत असतो, आपण वेगवेगळे निधी जमा करत असतो शासनामध्ये. यामुळे आपलं हे जे सर्व आहे विद्यार्थ्यांना, रोड ते, ह्या सर्वांवर आपला अधिकार आहे. आपण त्याचा टॅक्स भरत असतो. आपण जे अन्न खरेदी करतो, आपण ज्या वस्तू खरेदी करत असतो, त्याच्यावर जो GST लागतो शासनाकडे जातो आणि त्या GSTच्या पैशातूनही हे आपले रोड ते, लाईटी सगळ्या येत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आपला अधिकार आहे विद्यार्थ्यांना. हक्काधारिक दृष्टिकोन म्हणजे राईट्स बेस्ड अप्रोच. स्वातंत्र्याच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु नागरिकांकडे लाभार्थी, म्हणजे नागरिक काय तुमच्याकडे दया मागून लाभार्थी नाही आहेत म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे, आम्ही काय तुमच्याकडे भीक मागत नाही, तो आमचा अधिकार आहे, आम्ही लाभार्थी नाही, तो आमचा हक्क आहे, असा दृष्टिकोन निर्माण झाला. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे नागरिक आणि शासनामध्ये बदल झाला. तर पुढे आहे ते बघणार आहोत संविधानाच्या वाटचालमधील दुसरा मुद्दा जो आहे. पहिला आपण बघितला लोकशाही, त्यानंतरचा आहे दुसरा मुद्दा सामाजिक न्याय व समता. खूप सोपा मुद्दा आहे. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे समाजात न्याय व्यवस्था असली पाहिजे, समाजात समता असली पाहिजे, भेदभाव नसले पाहिजेत, कोण उच्च नाही कोण नीच नाही, सर्वजण समान आहेत, माणूस म्हणून प्रत्येक जण समान आहे. सामाजिक न्याय व समता हे आपले संविधानाचे उद्दिष्ट आहे. या 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचाल होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्तीचा ती व्यक्ती म्हणून समान दर्जा असतो हा आग्रह धरणे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोणीही नीच नाही उच्च नाही, सर्वजण समान, आणि त्यासाठी आपण आग्रह धरणार. जात, धर्म, भाषेवर आधारित, मराठी बोलतो तो कन्नड बोलतो म्हणून आपण त्याच्यात भेदभाव नाही करायचा, हिंदू मुस्लिम आहे म्हणून आपण त्याच्यात भेदभाव नाही करायचा, वेगळ्या जातीचा आहे म्हणून आपण त्याचा भेदभाव नाही करायचा, तो स्त्री आहे पुरुष आहे म्हणून आपण त्याचा भेदभाव नाही करायचा, तो एका ठिकाणी जन्मला म्हणून आपण भेदभाव नाही करायचा, तो गरीब आहे श्रीमंत आहे म्हणून आपण त्याचा भेदभाव नाही करायचा. सर्वजण समान आहेत, कोण कनिष्ठ नाही कोण श्रेष्ठ नाही, असा भेद न करणं
व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे एखादे ठराविक समाज जर मागास असेल तर त्यांना संधी समान दिली पाहिजे. त्यांच्यासाठी आपण शाळेंची व्यवस्था केली पाहिजे, त्यांना मोफत शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून त्यांची परिस्थिती नसते. मग यामध्ये सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आपण समाजात सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्व आहे. मग शासन यात लक्ष घालतं की जेणेकरून कोणावर अन्याय होऊ नये आणि समाजात एक समान स्तरावर सर्वांनी राहावे. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे सर्वजण त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांना झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. म्हणजे आता भांडणं काय आहेत, गरीब श्रीमंतांमध्ये भांडणं आहेत, वेगवेगळ्या धर्म जाती यांच्यामध्ये भांडणे लागतात का तर आपण वेगवेगळे समजतो म्हणून. पण जर सर्वांना लक्षात आलं की आपण सर्वजण एकच आहोत माणूस म्हणून, तर हे जी विषमता आहे ती नष्ट होईल आणि आपण सर्वजण एक होऊ. मग यासाठी शासनाने निर्णय घेतले की सर्वांना समान पातळीवर आणले पाहिजे. गरिबांना काही मदत करून श्रीमंताबरोबर शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. काही मागास लोकांसाठी विशेष सवलती देऊन त्यांना वर आणलं पाहिजे. यासाठी शासनाने जे निर्णय घेतले ते आपण आता पाहूया. राखीव जागांचे धोरण. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगार म्हणजे नोकरीच्या संधीपासून दीर्घकाळ म्हणजे पूर्वीपासून त्याच्यावर अन्याय होत आला अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण संविधानाने स्वीकारले. त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद केली जाते. तर केंद्रामध्ये अनुसूचित जाती ठरलेल्या आहेत, त्यानंतर अनुसूचित जमाती ठरलेल्या आहेत. ही खूप खालच्या स्तरावर आहेत असं जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा शासनानं काय केलं तर शिक्षणामध्ये त्यांना सवलती देणे, त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवणे, त्यानंतर शिक्षणामध्ये त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना मार्क पाडण्यात खूप अडचणी निर्माण होतात. त्यांना अनेकदा खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणून कमी मार्क असतानाही त्यांच्यासाठी विशेष जागा आरक्षित ठेवून त्यांना रोजगाराच्या समान संधी दिल्या जेणेकरून त्यांचा समाजही इतर समाजाबरोबर येऊन समाजात एक समानता प्रस्थापित व्हावी. म्हणजेच आपण जे आरक्षण म्हणतो ते हेच. हे कशासाठी आहे तर समाजात एक समानता प्रस्थापित व्हावी, कोणावरही अन्याय होऊ नये. त्यानंतरचा मुद्दा आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. भारत स्वातंत्र्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला की गोरगरिबांवर, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील लोकांवर अन्याय होऊ नये, अस्पृश्यता निवारण व्हावी यासाठी कायदा निर्माण केला. जेणेकरून पुढे भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा सर्व समाजात समता प्रस्थापित होईल. हा तो कायदा आहे. सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा कायदा आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे. म्हणजे त्यांच्यावर जर अन्याय झाला तर कोण अन्याय करतो त्यांना शिक्षा, जेल, खूप खूप कडक अशी शिक्षा होऊ शकते अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. त्यानंतरचा आहे अल्पसंख्याक विषयी कायदा. म्हणजे काय ज्या तरतुदी करण्यात आल्या त्या. तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा एक ठराविक समाज खूप बहुसंख्येत होता आणि काही अल्पसंख्येत होता. मग असं असतं की लोकशाहीमध्ये बहुसंख्य असणाऱ्या समाजाचे शासन येते आणि अल्पसंख्याकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे संविधानाने काय केले, अगोदरच त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून संरक्षक अशा तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या समान संधी देण्यात याव्या यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना शिक्षणात आणि रोजगारात जे जीवनाचे खूप महत्वाचे अंग आहेत यात समान संधी मिळवण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. म्हणजे कुठले जर शाळा ते असे करत असेल तर त्यांच्या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. आपण मूलभूत हक्कामध्ये पाहिलेले आहेत तेच हक्क इथे सांगितलेले आहे की समतेचा हक्क आहे, तुमच्यावर जर समता प्रस्थापित नसेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. स्वातंत्र्याचा हक्क आहे, तुमचे शोषण करण्यात असेल तर त्याच्या विरुद्धही तुम्ही न्याय मागू शकता. सांस्कृतिक आणि
शैक्षणिक हक्क म्हणजे एक अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा जे भाग आहे ते म्हणजे महिलांसंबंधीचे जे कायदे आहेत आणि त्यांच्या प्रतिनिधित्वासंबंधीचे कायदे. तर मगाच तुम्हाला सांगितले महिलांना नेहमी दुय्यम स्थान देण्यात आले, मग त्यांना वर काढण्यासाठी पुरुषांबरोबरची समानता आणण्यासाठी जे कायदे निर्माण झाले त्याची माहिती आपण यामध्ये घेऊया. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना सक्षम करणं पुरुषांसमवेत प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता म्हणजे शाळा जी शिकत नाहीत ते दूर करायची, शाळा शिक्षण द्यायचं, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी द्यायच्या. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगातच स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं गेलं. पण नंतर नंतर लोकांना जाणीव व्हायला लागली की तेही पुरुषांच्या समवेत काम करू शकतात, लढू शकतात, जीवन जगू शकतात. वडिलांच्या व पतींच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. म्हणजे वडिलांच्या ह्याच्यात फक्त मुलगा आहे मग मुलांना तेवढे सर्व संपत्ती असे नाहीये, तर वडिलांची जी संपत्ती आहे तर मुलालाही 50% आणि मुलीलाही तेवढीच 50% मिळू शकते आणि न्यायालयाने तशी तरतूद केल्याने तसा त्यांना मिळते. त्यानंतरची हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे कोण हुंडा मागत असेल तर त्याला कडक कारवाई होऊ शकते. त्यानंतर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा म्हणजे स्त्रियांविरुद्ध कोण अत्याचार करत असेल तर त्याला संरक्षण देणारा कायदा निर्माण केला. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा म्हणजे घरगुती जर कोण स्त्रियांना त्रास देत असेल तर त्याच्या विरुद्ध जर पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचा कायदा. अशी महत्वपूर्ण तरतुदीने महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले, जेणेकरून महिलाही पुरुषांसमवेत उभे राहतील आणि देशाचा विकास होईल. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आले. म्हणजे कसे राजकीय व्यवस्थेत स्त्रियांचे प्रमाण हे खूप कमी राहिले पूर्वीपासून. जगभरात अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. भारतही या दृष्टीने पुढाकार घेत आहे. 73 व 74 जी घटना दुरुस्ती आपण केली त्यामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये 33% जागा महिलांना ठेवा म्हणून केंद्राने सांगितले. महाराष्ट्राने तर तब्बल 50% पर्यंत सांगितले की महिलांना जागा राखीव ठेवा. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन केला आणि राज्यांमध्ये राज्य महिला आयोग स्थापन केला. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीला पोषक आणि महत्वाचे पाऊल आहे. म्हणजे घरात ज्या स्त्रियांवर अन्याय होतोय तो थांबवणं खूप खूप महत्वाचं होतं. म्हणजे पुरुष आपला शक्तीचा वापर आपण जे मिळवतो संपत्ती त्याचा गर्व ठेवून स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन त्यांना मारझोड करणे, त्यांच्यावर अन्याय करणे अशा गोष्टी करत होता. पण अशा गोष्टी आता घडू शकत नाही. ती जर स्त्री पोलीस स्टेशनला जर विद्यार्थ्यांना गेली तर तिला न्याय मिळू शकतो आणि तिच्या पतीवर कारवाई होऊ शकते. स्त्रीची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केलेली आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की स्त्रियांना मान देणे. राजा शिवछत्रपतीने आपल्याला सांगितले आहे की आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या पत्नीला नेहमी मान द्या. तसेच आपल्या समाजात वावरणाऱ्या इतरही स्त्रियांना त्याच पद्धतीने मान द्या. अशी जी आपली परंपरा आहे त्या दृष्टीने हे आपण कायदा निर्माण केलेला आहे. पारंपरिक वर्चस्व व अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला. यात समावेशन अधिक अर्थपूर्ण केले. म्हणजे महिलांना त्यात एक अर्थी आपण लोकशाहीत समाविष्ट करून घेतले. आता खाली लोकसभा जी आहे केंद्रातील त्याच्यामध्ये महिलांचे प्रमाण कसे कसे खासदार वाढत गेले हे खाली दिलेले आहे. आता तब्बल 12% आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा फक्त 4.5% खासदार होते. त्यानंतरची महत्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे लोकशाहीची वाटचालमध्ये न्यायालयाची भूमिका. आता सर्व राजकीय व्यवस्था निर्माण झाली. संविधानाने सांगितले की अशी राजकीय व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे, नियम तयार केले. मग हे नियम व्यवस्थित चालतात का नाहीत हे कुणी बघायचे. तर त्यासाठी आपण न्याय व्यवस्था तयार केली. मग ही न्याय व्यवस्था काय करते, ह्याच्यावर देखरेख करते की हे संसद जी आहे, ही शासन संस्था जी आहे ती योग्य पद्धतीने नियमानुसार काम करतात का, लोकांवर अन्याय तरी करत नाहीत ना, हे शासन व्यवस्था देखरेख करते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शासन व्यवस्थेवर कुठल्याही पंतप्रधानचा ते नियम चालत नाही. त्यांचे त्यांना अधिकार असतात. कोणताही पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचं त्यांच्यावर नियंत्रण नसतं. एक वेगळीच ती बाजू असते, त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. तर न्यायालयाची भूमिका आपण शिकूया. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय समता उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्वाची आहे. अनेकदा काय झालं, समाजात भरपूर घटकांवर अन्याय झाला. मग हे समाज घटक काय करत होते, न्याय कोणाकडे मागणार, आमदार खासदारांकडे मागितला तर देतीलच असे नाही.
मग त्यांना 100% न्याय देणारी संस्था कोणती असेल तर न्यायालय. न्यायालयात जाऊन त्यांनी आपली केस टाकली आणि त्यांचा विजय झाला आणि त्यामुळे समाजात समता अनेक निकाल, न्यायालय जेव्हा निकाल देतं तेव्हा सर्वांना तो पाळणे बंधनकारक असतं. असं संसदेत आपल्या संविधानातच तशी तरतूद केलेली आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे म्हणजे संविधानाचे मूळ उद्दिष्ट आहे आणि संविधान जे निर्माण केले त्यांचे हेतू यांना प्राधान्य दिले. म्हणजे त्यावेळी जे संविधान निर्माण केले त्यावेळी जो विचार झाला याला प्राधान्य करून सर्व गोष्टींचा त्यांनी निकाल दिला. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. संविधानाची मूलभूत चौकट. आता तुम्हाला खूप महत्वाचा मुद्दा आहे. संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे जेव्हा संविधान तयार झाले तेव्हा एक ढाचा तयार केला गेला की अशा पद्धतीने भारत असणार. मग ही जो ढाचा आहे तो मोडता कामा नये. म्हणजे धर्मनिरपेक्षता असू दे, सर्वात समानता असू दे, सर्वांना समान संधी असू दे, ह्या गोष्टी कोणीही भारतात भेदभाव करता कामा नये. भले मग संसदेने जर कायदा केला की भेदभाव करा तर तो कायदा चुकीचा आहे, असे कायदे तुम्ही करू शकत नाही हे सांगण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. त्यामुळेच न्यायालयाचे महत्व खूप मोठे आहे. फक्त आमदार खासदारांनी कायदा केला म्हणून तो योग्य आहे असे म्हणता येत नाही. न्यायालयाने जर सांगितले की हो कायदा तुम्ही चुकीचा केलाय तर तो कायदा रद्द होतो विद्यार्थ्यांवर. त्यामुळे न्यायालय खूप महत्वाची गोष्ट आहे जी देखरेख करते आणि आपल्या देशात समानता व न्याय व्यवस्था सक्षम करते. तर हेच इथे सांगितले आहे. संविधान प्रवाही असते म्हणजे वेळोवेळी काय होते, संविधानात बदल होत राहतात. संसद एखादा कायदा पास करते आणि ते संविधानात समावेश होतो. मग संविधान बदलते का? मग संविधान जर बदलत असेल तर योग्य पद्धतीने आहे का? समाजात त्यामुळे समानता येणार आहे का? जर येत नसेल तर तो कायदा चुकीचा आहे, तो बदल घटना दुरुस्ती चुकीची आहे असे सांगण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला आहे. संविधानाची मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. एखाद्या जीवन दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात. तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संविधान बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. म्हणजे संसदेचा जो अधिकार आहे तो एका लिमिट मध्ये आहे याची जाणीव न्यायालयाने संसदेला करून दिली की तुम्ही सरसकट संविधान बदलू शकत नाही. जे लिखित नियम आहे ते बदलू शकत नाही. संविधान बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संसदेला हा धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाची भूमिका आहे. म्हणजे सरसकट काय बदल करू शकत नाही की हेच आमचं राष्ट्र आहे, इथं ठराविक धर्मालाच न्याय मिळेल असे नियम संसद करू शकत नाही. लगेच न्यायालय सांगणार की हे तुम्ही चुकीचं करताय, मग लगेच तो कायदा रद्द होणार. तर खाली सांगितलेलं आहे की कोणती मूलभूत चौकटीमध्ये काय काय समाविष्ट होते. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप म्हणजे निवडणुका या होणारच. तुम्ही म्हणू शकत नाही की आम्ही आता निवडून आले आणि पुन्हा निवडणुका घेणार नाही. त्यानंतरचे संघ राज्यात्मक स्वरूप म्हणजे आपले केंद्र आणि राज्य व्यवस्था हे असेच राहणार. देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचे संवर्धन म्हणजे देशात एकात्मता राहील असेच बदल तुम्ही घडवू शकता. देशात सार्वभौमत्व, देश हा देशाची सर्वस्व मालकी असेल. त्यानंतर धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव, संविधान सर्वश्रेष्ठ हे तुम्ही बदलू शकत नाही. त्यानंतर महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला वेगवेगळ्या केसेस यायला लागल्या. मग या केसेसचा जेव्हा निकाल दिला गेला त्यातून भारतात खूप मोठे बदल होऊ लागले. म्हणजे लोकांना आज एक बरोबर वाटते पण न्यायालयाने निकाल दिलेला लक्षात येतं लोकांना की हे चुकीचं चालत होतं आणि यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत बदल होऊन एक सकारात्मक परिणाम दिसू लागला. संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत. म्हणजे काय? संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेत, त्याचे संरक्षण म्हणजे मूलभूत हक्क जे दिलेत त्याचे संरक्षण कोण करतं तर न्यायालय करतं. तुमचे जर मूलभूत हक्क तुमच्यापासून शासनाने घेतले काढून आणि तुम्हाला डांबून ठेवलं तर तुम्ही न्यायालयात गेला की तुम्हाला सोडा म्हणून न्यायालय सांगतं. न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयांवर निर्णय दिलेले आहेत त्यात बालकांचे हक्क असू दे. न्यायालयाने सांगितले की बालकांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत.
शिक्षणाचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे. मग असे जेव्हा न्यायालय ठणकावून सांगते तेव्हा संसद कायदा पास करतो आणि सांगतो की 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. मानवी हक्कांची जपवणूक झाली पाहिजे. कोणत्याही मानवावर अन्याय झाला नसला पाहिजे. महिलांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्यांचा सन्मान राखण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला काही अधिकार आहे ते स्वातंत्र्य आहे ते मिळाले पाहिजे. आदिवासींचे सक्षमीकरण. आदिवासी आहे त्यांना काही कळत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही असे न्यायालयाने काही केसद्वारे सांगितले, ज्याच्यामुळे आदिवासींनाही न्याय मिळाला. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व झाली. त्यानंतर काही मुद्दे समजून घ्या म्हणून या ठिकाणी सांगितले. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक आहे. म्हणजे सर्व व्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे हे लोकशाहीचे प्रमुख गरज आहे. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आहे. म्हणजे काय? उत्तरदायित्व किंवा जबाबदारी जाणणारे सरकार. म्हणजे काय? जबाबदारी जाणली पाहिजे. आता सध्या विद्यार्थ्यांना कोरोना म्हणून जो रोग आलाय याच्याबद्दल सरकार जबाबदारी घेतं. आपल्याला हॉस्पिटल रुग्णालय उपलब्ध करतं, मोफत उपचार करतं, म्हणजे सरकार ती जबाबदारी पार पाडत आहे. त्यानंतर प्रभावी आणि कार्यक्षम सरकार. म्हणजे आपले जे राज्य शासन आहे ते प्रभावी आणि कार्यक्षम आहे, काम करत आहे. प्रतिसादात्मक सरकार. म्हणजे तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर ते उत्तर देत आहे. पारदर्शी कारभार. म्हणजे तुम्ही काय मागणी केला की कसं चालतंय तुमचं विचारणा केली तर तुम्हाला ते स्पष्ट करून सांगणार की अशा पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था लोकांसाठी करत आहोत. न्याय सर्वसमावेशक विकास. हे सर्वांना न्याय मिळत आहे आणि सर्वांचा एकत्रित येऊन विकास होत आहे. शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. म्हणजे एखादा निर्णय जे होत आहे लोकशाहीत किंवा शास्त्रीय यंत्रणेत तर त्यात लोकांना सहभागी करून निर्णय घेतला जातो. हे म्हणजे लोकशाही, सुशासन, उत्तम शासन व्यवहार योग्य करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. भारतीय लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण येथे आढावा घेतला. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना काय काय शिकलो तर संविधानाची वाटचाल कशी कशी झाली हे आपण विद्यार्थ्यांना आता आपण इथे शिकलेलो आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केले विद्यार्थ्यांना, लोकशाहीमध्ये मुद्दे बघितले की राजकीय प्रगल्भता निर्माण झाली, मतांचा अधिकार सर्वांना भेटला. त्यानंतर लोकशाही विकेंद्रीकरण केले आपण. त्यानंतर माहितीचा अधिकार आणला आणि प्रत्येक व्यवस्था पारदर्शी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सामाजिक न्याय व समतेमध्ये आपण बघितलं की संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सर्वत्र सामाजिक न्याय व समता प्रस्थापित केली पाहिजे. त्यानुसार आपण काय केलं तर राखीव जागांचे धोरण आखले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावर अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा केला. महिलांना सक्षमीकरण केलं. त्यानंतर मुद्दा आपण बघितला तो न्यायालयाची भूमिका. ही न्यायालय संसदेवर सर्व घटनेवर लक्ष ठेवतं आणि समाजामध्ये न्याय व्यवस्था प्रस्थापित करते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला समजण्यासाठी अशा पद्धतीने हा मी पाठ शिकवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट टाका, जेणेकरून मला पुढचा पाठ तुमच्यासाठी घेऊन येता येईल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.